नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। दादा, तुम्ही आता अंबिका मातेचं दर्शन घेतलं, पहिली काय भावना आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? अंबा मातेचं दर्शन मी घेतलं कारण आल्या मला सगळ्या नेत्यांनी सांगितलं की पहिलं दर्शन घेऊया। मी त्यांना असं म्हटलं की मी देव मानतो, माझ्या इतकं कोणीच मानत नाही, पण मी लोकांना देव मानतो, लोकांमध्ये परमेश्वर पाहतो। बराच वेळ थांबलाय, पहिली सभा करून आलो आम्ही। अंबामातेकडे मागणी केली की मागच्या वेळेला जसं जिल्हा परिषदेचं राज्य, जिल्हा परिषद सरकार आहे भाजपच्या हातात होतं, संग्राम देशमुख अध्यक्ष होते, खूप चांगलं काम आम्ही केलं, लोकांना आवडलं, वाहवा केली लोकांनी। आताही आम्हाला भारतीय जनता पार्टीला जसं सांगलीमध्ये सरकार फॉर्म करायला मिळत आहे तसं जिल्ह्यामध्ये करायला मिळावं अशी विनंती केली। लोकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे। आज सकाळी मी 10 वाजता सुरुवात केली कुंडलपासून, प्रचंड लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे। लोक म्हणाले तुम्ही आलात प्रचाराला, ठीक आहे, आम्ही बीजेपी करणार आहोत। देशमुख आणि लाड या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत, त्याचा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला फायदा होईल का? आणि हे साधं गणित आहे, अंकगणित आहे। 1+1=1 3 होतात, तर ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला थोडंसं आधी व्हायला होतं, अदरवाईज पलूस पण जिंकलं असतं। आता मात्र तिघे हातात हात घालून काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे संबंधित कुटुंबाला खूप बरं वाटलं आणि त्या बरं वाटण्याची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता मतदानामध्ये व्यक्त होईल। दादा, शेवटचा प्रश्न, या ठिकाणी संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदे अध्यक्ष असताना त्यांनी या भागाला वाढीव निधी दिला, तर आपली सत्ता आल्यानंतर या भागाचा जास्तीत जास्त विचार करणार का? या जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे कडेगाव पुरुष म्हणून चालतं। सम्राट माडिक आमचे अध्यक्ष आहेत, पण ते ह्या दोघांना विचारल्याशिवाय काही करत नाही। तर नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष जो येईल तो ह्या दोघांना त्यांच्या ह्या 2 तालुक्यामध्ये म्हणजे एका विधानसभेत काय हवं आहे ते विचारूनच काम करेल।